नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र जॉब्स या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत बीड जिल्हा येथे निघालेल्या पोलीस पाटील पदांच्या एकूण 1178 जागांबद्दलची संपूर्ण माहिती. तर येथे निघालेल्या पदाचं नाव असणार आहे पोलीस पाटील. एकूण रिक्त पदे असणार 1178. नोकरी ठिकाण आहे बीड जिल्हा, त्यामध्ये उपविभाग माजलगाव, बीड, परळी, पाटोदा आणि अंबेजोगाई. यासाठी शैक्षणिक पात्रता असणार आहे एसएससी, म्हणजे यासाठी 10वी पास असेल तर आपण यासाठी अप्लाय करू शकतो. वयोमर्यादा असणार आहे 25 ते 45 वर्ष. कधीपर्यंत? 30 जानेवारी 2026 पर्यंत. अर्ज करण्याची पद्धत तर आपल्याला यासाठी ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करायचे आहेत. अर्ज फी आणि शेवटची तारीख आपण पुढे बघू. तर हे आहे त्याचं शेड्यूल. तर ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात ही 19 जानेवारी 2026 पासून झालेली आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत असणार आहे 30 जानेवारी 2026. उमेदवाराची अर्जाची छाननी आणि पात्र उमेदवारांना प्रवेश पत्र देण्याची तारीख ही 2 ते 6 फेब्रुवारी 2026 पर्यंत दिलं जाईल. त्याच्यानंतर लेखी परीक्षेचा दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी आपली लेखी परीक्षा असणार आहे. त्याची फर्स्ट आन्सर की असणार आहे ती 22 लाच आपल्याला सायंकाळी कळवली जाईल. त्याच्यानंतर लेखी परीक्षेचा निकाल हा 2 दिवसांनी म्हणजे 24 फेब्रुवारी 2026 ला कळवला जाईल. मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी ही 24 फेब्रुवारीलाच कळवली जाईल. मुलाखतीचा दिनांक असणार आहे 25 ते 28 फेब्रुवारी 2026 आणि अंतिम जो निकाल असणार आहे तो आपल्याला 2 मार्च 2026 ला कळवला जाईल. तर यासाठी आपण परीक्षा फी बघू. तर परीक्षा शुल्कामध्ये आपल्याला खुल्या प्रवर्गासाठी असणार आहे 1000 रुपये आणि आरक्षित किंवा ईडब्ल्यूएस साठी असणार आहे फी 800 रुपये. तर फी ही फक्त आपल्याला ऑनलाईन पद्धतीनेच भरायची आहे. UPI असेल, गुगल पे असेल, नेट बँकिंग, डेबिट कार्ड असेल, क्रेडिट कार्ड असेल, या पद्धतीने आपण फी ही भरू शकतो. तर ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरणाऱ्या उमेदवारांची त्यांचा व्यवहार यशस्वी झाल्याची संपूर्ण खात्री करून घ्यायची. म्हणजे आपलं जर पेमेंट सक्सेसफुली झालं असेल तरच आपला फॉर्म सबमिट झाला असं समजायचं. सरळ सेवा भरती प्रक्रियेची जी सविस्तर जाहिरात आहे ही त्यांच्या bid.government.in आणि bid-recruitment-online.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तिथून तुम्ही ती घेऊन वाचू शकता. त्याच्यानंतर पोलीस पाटील पदासाठी किमान आवश्यकता काय असणार आहे ते आपण बघू. तर त्यामध्ये फर्स्ट पॉइंट आहे अर्जदार हा 10वी म्हणजे एसएससी उत्तीर्ण असावा. वयोमर्यादेसाठी आपल्याला आपण बघितलेलंच आहे, आपल्याला 30 जानेवारी 2026 पर्यंत आपली वयोमर्यादा काउंट करायची आहे. तर वयोमर्यादा ही मिनिमम 25 वर्ष आणि मॅक्झिमम 45 वर्ष म्हणजे 25 ते 45 वर्ष असेल तर आपण यासाठी अप्लाय करू शकतो. पोलीस पाटील पदाकरता वयोमर्यादा शिथिलतम राहणार नाही. अर्जदार हा स्थानिक व कायम रहिवासी असावा. मग त्याचं ग्रामपंचायत तहसीलदार याचे रहिवासी प्रमाणपत्र असेल, रेशन कार्ड, निवडणूक कार्ड असेल, ओळखपत्र, आधार कार्ड किंवा ज्या पुराव्याने स्थानिक व कायम रहिवासी असल्याचे सिद्ध होतं अशा कोणताही पुराव्याची प्रत अर्जासोबत जोडणं आवश्यक असणार आहे. आणि मुलाखतीच्या वेळी अर्जासोबत जोडलेले मूळ पुरावा कागदपत्र असेल ते सादर करणं तिथं आवश्यक असणार आहे. म्हणजे आपण त्या गावात कायम राहतोय किंवा आपण त्या गावाचे रहिवासी आहोत अशा पद्धतीने आपल्याला जे काही आपलं ओळखपत्र असेल ते आपल्याला सबमिट करावं लागणार आहे. अर्जदाराने अर्जामध्ये स्वतःचा ईमेल आणि मोबाईल क्रमांक नमूद करणे आवश्यक असणार आहे. अर्जदार हा शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा व चारित्र्य निष्कलंक असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्य सेवा लहान कुटुंबातील प्रतिज्ञापत्र नियम 2005 मधील लहान कुटुंबाची जी अर्हता असणं ती धारण करत असणं बंधनकारक आहे. ती अर्हता काय आहे तर अर्जदार याच्या दिलेल्या दिनांकास 2 पेक्षा जास्त अपत्य नसावेत. म्हणजे यासाठी फक्त आपल्याला 2 अपत्य असणे गरजेचे आहे. 2 पेक्षा जास्त अपत्य असतील तर आपण यासाठी अप्लाय करू शकत नाही. अनुसूचित जाती जमाती प्रवर्गाच्या इतर आरक्षित पदाकरता जे प्रवर्गाचे जे नियम आहेत ते सगळे प्रमाणपत्र असतील ते सगळे आवश्यक असणार आहेत. मग त्यामध्ये EBC ही सगळी सर्टिफिकेट असेल त्यांच्यासाठी ज्यांना नॉन क्रिमिनल असेल तर त्यासाठी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट जोडणं बंधनकारक असणार आहे. SCBC साठी पण नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट जर लागू असेल तर ते जोडणं बंधनकारक आहे. EWS साठी EWS प्रमाणपत्र तिथं सबमिट करणं आवश्यक असणार आहे. म्हणजे ज्या प्रवर्गातून आपण अप्लाय करणार आहे त्या प्रवर्गाचं सर्टिफिकेट आपल्याकडे असणं गरजेचं असणार आहे. परीक्षेचे स्वरूप आपण बघू. तर यामध्ये आपल्याला लेखी परीक्षा असणार आहे 80 गुणांची आणि तोंडी परीक्षा असणार आहे 20 गुणांची. तर एकूण अशी आपली 100 मार्काची यामध्ये परीक्षा असणार आहे.
पुन्हा एकदा बघा, लेखी परीक्षा असणार आहे आपली 80 गुणांची आणि तोंडी परीक्षा असणार आहे 20 गुणांची. तर लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आपण बघणार आहोत. तर पोलीस पाटील पदाची लेखी परीक्षा ही 80 गुणांची असणार आहे. प्रत्येक प्रश्न हा 1 गुणाचा असणार आहे, म्हणजे 80 क्वेश्चन्स असणार आहेत टोटल 80 मार्क्स साठी. लेखी परीक्षेची प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी असणार आहे, म्हणजे MCQ टाइप क्वेश्चन्स आपल्याला यामध्ये असणार आहेत. लेखी परीक्षा इयत्ता 10वी पर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. तर त्यामध्ये आपल्याला सामान्य ज्ञान, गणित, पोलीस पाटलाचे जे अधिकार किंवा कर्तव्य असणार आहेत ते, बुद्धिमत्ता चाचणी, स्थानिक परिसराची माहिती, चालू घडामोडी इत्यादी विषयांचा आपल्याला अभ्यास असणं गरजेचं असणार आहे. लेखी परीक्षेत आपल्याला 80 पैकी किमान 36 म्हणजे 45% गुण प्राप्त करणं, तर आपल्याला त्यामध्ये उच्चतम गुण जे मिळालेलं किंवा जे स्टुडंट असणार आहेत त्यांना इंटरव्ह्यू साठी हे बोलवलं आहे. त्याच्यानंतर लेखी परीक्षा घेतेवेळी उत्तरपत्रिकेवर उत्तर लिहिण्यासाठी अथवा चिन्हांकित करण्यासाठी फक्त काळ्या शाईचा म्हणजे काळ्या बॉल पेनचा आपल्याला वापर करायचा. MCQ टाइप एक्झाम असणार आहे. मग तेव्हा आपल्याला ते जर MCQ हे करायचे असतील तर त्यासाठी आपल्याला फक्त काळ्या बॉल पेनचाच वापर करायचा आहे. लेखी परीक्षेत मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारास पोलीस पाटील भरती निवडीसाठी घेण्यात येणाऱ्या 20 गुणांच्या तोंडी परीक्षा देणं अनिवार्य असणार आहे, किंवा आपण त्यामुळे आपण अंतिम निवडीस पात्र ठरणार आहोत. आणि जर ती नाही दिली तर आपल्याला इथं अपात्र ठरवलं जाईल. त्याच्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत. तर प्रस्तुत पदाकरता हे आपल्याला या वेबसाईटवर जाऊनच अप्लाय करायचं आहे. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात नोंदवलेला ईमेल ID, मोबाईल क्रमांक, चुकीचा अपूर्ण तसेच मोबाईल क्रमांक NCPR रजिस्टर्ड DND असल्यामुळे संपूर्ण भरती प्रक्रियेदरम्यान त्याद्वारे पाठवल्या जाणाऱ्या सूचना असतील, संदेश, माहिती उमेदवारांना प्राप्त न झाल्यास त्यांची सर्व जबाबदारी ही उमेदवाराचीच असणार आहे. म्हणजे आपल्याला आपला ईमेल ID आणि मोबाईल नंबर अचूकपणे देणं गरजेचं असणार आहे, कारण जी काही सगळी माहिती असणार आहे ती आपल्या मोबाईल नंबरवर आणि ईमेल ID वरच कळवली जाणार आहे. पात्र उमेदवाराला वेब बेस्ड ऑनलाईन अर्ज या वेबसाईटवर आपल्याला करायचे आहेत. अर्ज करण्याची तारीख आपण बघितलेलीच आहे, 19/1 ते 30 जानेवारी 2026 पर्यंत असणार आहे. अर्जदार यांनी प्रथम लॉगिन ID आणि पासवर्ड तयार करून घ्यायचा आणि तो व्यवस्थित नोट करून ठेवायचा आहे. अर्जदार यांनी अर्ज भरताना गावाचे नाव असेल, आरक्षण असेल, जाहिरातीमधील अटी शर्ती यांची खात्री करूनच अर्ज भरायचा आहे. त्याच्यानंतर अर्जदार यांनी संकेतस्थळावर विस्तृत माहितीसाठी प्रथम अर्ज कसा भरावा असा त्यांनी एक टॅब करून दिलाय. त्यात तुम्ही गेला तर तुम्हाला अर्ज कशा प्रकारे करायचा आहे हे तिथं दाखवलं जाईल. तशा पद्धतीनेच आपल्याला अर्ज भरायचा आहे. तर त्यांची ही वेबसाईट आहे. या संकेतस्थळावर अर्ज करायचा आहे. तिथं ही लिंक असणार आहे, त्या लिंकवर जाऊन आपल्याला क्लिक करायचं आहे. उमेदवाराने त्याचा मागील 6 महिन्याचा कालावधीमधील फोटो आणि सही संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार अपलोड करायचे आहे. म्हणजे आपल्याला त्यामध्ये फोटो आणि सही सुद्धा अपलोड करावे लागणार आहे. उमेदवारांनी माहिती भरल्यानंतर कंटिन्यू वर क्लिक करायचे, त्यामुळे अर्जाचे रिव्ह्यू करता येईल आपल्याला. रिव्ह्यू मध्ये आपण एडिट करायचं असेल तर फॉर्म एडिट सुद्धा करू शकतो. जर फॉर्म मध्ये काही सगळी माहिती भरून झाल्याने फॉर्म पूर्ण कन्फर्म खात्रीनिशी भरून झाला की सेव्ह आणि कंटिन्यू वर आपल्याला क्लिक करायचे. त्याच्यानंतर एक ID तयार होईल, तो ID सुद्धा आपल्याला नोट डाऊन करून ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरायची आहे. तर UPI, फोन पे, गुगल पे इत्यादीद्वारे किंवा QR कोड स्कॅन करून सुद्धा आपण ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी ही भरू शकतो. परीक्षा फी भरल्यानंतर आपल्याला त्या अर्जाची प्रिंट काढता येईल. ती प्रिंट आपल्याला काढून व्यवस्थित जपून ठेवायची आहे. उमेदवारांनी संकेतस्थळावर नोंदणी करताना दिलेल्या मोबाईल नंबरवर भरती प्रक्रिया संदर्भात आवश्यक त्या सूचनांचे SMS द्वारे दिल्या जातील. ज्या काही सूचना असतात त्या आपण मागे सांगितल्याप्रमाणे आपल्याला मोबाईल नंबरवर कळवले जातील. त्याच्यानंतर उमेदवाराचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहेत. त्यामुळे आपल्याला व्यवस्थितपणे ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करायचा आहे. त्याच्यानंतर अर्जदारांनी प्रवेशपत्र ही 6/2/2026 रोजीपासून डाउनलोड करून आपल्याला घेता येणार आहे. कोणत्याही उमेदवारास पोस्टाद्वारे प्रवेशपत्र पाठवले जाणार नाही. आपल्याला ऑनलाईन पद्धतीने वेबसाईटवर जाऊनच ते डाउनलोड करून घ्यायचं आहे. लेखी परीक्षा झाल्यावर त्याच दिवशी प्रथम उत्तर तालिका संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. आपण शेड्यूल मध्ये बघितलेलंच आहे. त्याच दिवशी आपल्याला जी काही उत्तर असणार आहेत ती आपल्याला कळून जातील. त्याच्यानंतर उमेदवाराची लेखी परीक्षा ही त्यांनी ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या गृहीत पात्रतेनुसार कोणतेही कागदपत्रांची पूर्वतपासणी न करता घेतली जाणार आहे. त्यामुळे नंतर जर आपल्या डॉक्युमेंट्स मध्ये काही प्रॉब्लेम आढळला तर आपल्याला तिथं काहीही सांगता येणार नाही. ज्या उमेदवारांनी यापूर्वी जर त्याचे नाव रोजगार किंवा स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राकडे, सेवा आयोजन कार्यालय, समाज कल्याण विभाग, आदिवासी विकास विभाग
अधिकारी कार्यालय नोंदवलेले आहेत अशा उमेदवारांना विहित मुदतीत स्वतंत्ररित्या ऑनलाईन अर्ज करणं आणि परीक्षा शुल्क भरणं आवश्यक असणार आहे. त्याचबरोबर माजी सैनिकांनी सुद्धा जिल्हा सैनिक बोर्डात नाव नोंदलेलं केलेले असणं आवश्यक असणार आहे आणि त्यांना सुद्धा अर्ज हे स्वतंत्ररित्या सादर करावं लागणार आहे. ऑनलाईन अर्ज केला अथवा विहित अर्हता धारण केली म्हणजे लेखी परीक्षेस आणि कागदपत्र पडताळणीस बोलवण्याचे किंवा नियुक्तीचा हक्क आपल्याला प्राप्त होणार नाही. त्याचबरोबर आपण कोणताही त्यांच्यावर दबाव वगैरे आणला तर आपल्याला भरती प्रक्रियेतून बाद केलं जाईल. अपात्र अर्जदारास स्वतंत्ररित्या कळवण्यात येणार नाही. जर आपल्या लिस्टमध्ये नाही नाव आलं तर आपल्याला कळून जाईल की आपण त्यामध्ये अपात्र झालेलो आहोत. परीक्षेस पडताळणीस मुलाखतीस बोललेल्या अर्जदारांना स्वखर्चाने उपस्थित राहायचं आहे. आपल्याला परीक्षेला जाताना किंवा इंटरव्ह्यूला जाताना स्वतःच्या खर्चाने जायचं आहे. अर्जदाराने भरती प्रक्रियेदरम्यान राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास अशा उमेदवाराची निवड रद्द करण्यात येईल. राजकीय दबाव आणला आपण तर त्यांच्यावर तर आपल्याला तिथून आपली भरती प्रक्रिया रद्द केली जाईल. यापुढे सर्व माहिती जसे पात्र अपात्र उमेदवारांची यादी असेल, प्रवेशपत्र असेल, आन्सर की असेल, प्राप्त गुणांची यादी असेल, मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी असेल किंवा अंतिम निवड यादी असेल, ह्या सर्व त्यांच्या या वेबसाईटवर अवेलेबल होणार आहेत. त्यामुळे आपल्याला वेळोवेळी ही वेबसाईट चेक करत राहायचं आहे. तर लास्ट पॉइंट आहे, सदरील भरती प्रक्रियेबाबतीत काही सूचना असतील किंवा हरकत असेल म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील, शंका असतील तर त्यांनी हा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता. तर सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत तुम्ही या कॉन्टॅक्ट नंबरवर तुमची शंका विचारू शकता. तर याचं जे नोटिफिकेशन असणार आहे, यांचं जे ऑफिशियल नोटिफिकेशन आहे ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेलं आहे. कारण त्या नोटिफिकेशन मध्ये आपल्याला जे काही तालुका असणार आहे त्या तालुका वाईज किंवा त्या गाव वाईज किंवा जे काही प्रवर्ग वाईज सगळं जे डिस्ट्रीब्युशन असणार आहे पोस्टचं ते त्यामध्ये दिलेलं आहे. त्यामुळे आपल्याला ते सगळं बघूनच अप्लाय करायचंय. तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.